हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळी उठले तेव्हापासून माझी काही तब्येत आज ठीक नाही वाटत आहे. तर अजून माझा स्वयंपाक वगैरे व्हायचा. आज काही मी ब्रेकफास्ट वगैरे नाही करणार आहे, डायरेक्ट आता स्वयंपाकच करेल. तर स्वयंपाक मी आज विचार केला की खिचडीच बनवायचा, कारण कसं ना, खिचडी बनवायसाठी जास्त वेळ किचनमध्ये उभं राहायची गरज नसते. कुकरमध्ये मांडून दिला की होत बसते. तर आज तुमच्यासोबत खिचडीचीच रेसिपी शेअर करणार आहे आणि त्यामधलंच बेबीसाठी पण काढून घेईल, म्हणजे तिला पण होऊन जाते आणि आमचं पण होऊन जाईल. रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता हे छान स्वच्छ धुवून घ्यायचं 3दा. तर जेव्हा पण आपण खिचडी बनवतो ना, तर त्यासाठी एकदम बारीक जो तांदूळ असतो ना, डेली आपण जो यूज करतो तोच यूज करायचा आहे. याच्याने खिचडीचा टेस्ट खूप छान येतो. सोबतच डाळ आणि तांदळाची क्वांटिटी सारखी असायला पाहिजे, म्हणजे जसं 1 वाटी तांदूळ घेतला तर 1 वाटी डाळ घ्यायचं. आता हे छान स्वच्छ धुवून झालेलं आहे. तर याला मी आता टाकत आहे कुकरमध्ये. यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत. तर ज्या कटोरीने आपण राईस आणि डाळ घेतलेली, त्याच कटोरीने मी 6 कटोरी इथे पाणी टाकणार आहे आणि हेच मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. जर तुम्ही जास्त पाणी घ्याल तर जेव्हा शिट्टी होते ना, तर तेव्हा पाणी उडून जाते आणि कुकर पण खराब होतो. तर शक्यतो 6 कटोरीच पाणी घ्यायचं. कुकरमध्ये कसं खिचडी लवकर होऊन जाते, जास्त वेळपर्यंत आपल्याला किचनमध्ये उभं राहायची पण गरज नसते. ही एकच खिचडी आपण वेगवेगळ्या प्रकारे पण बनवू शकतो. यामधूनच मी बेबीसाठी पण काढेल आणि आपल्याला जर व्हेजिटेबल वगैरे ॲड करायचं असेल तर ते पण तुम्ही इथे करू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि थोडं हळद टाकलेलं स्पूनने छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ जे आहे ते सर्वत्र लागेल. त्यानंतर 1 चम्मच मी साजूक तूप टाकलेलं आहे, जे की घरचं बनवलेलं आहे. तर गॅसची फ्लेम आता मी ऑन केलेली आणि कुकर ठेवून दिलेला. जेव्हा तांदूळ आणि डाळीला 1 उकळी आली त्यानंतर मी कुकरचं झाकण लावत आहे. यामुळे होईल काय ना, जेव्हा कुकरची शिट्टी होईल तेव्हा पाणी बाहेर निघणार नाही आणि शिट्टी किंवा कुकर पण मग खराब होत नाही. तर गॅसची फ्लेम आता मी बंद केलेली आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर जेव्हा कुकर थंड होईल त्याच्यानंतर मग आपण तडका बनवूया. तर आता कुकर थंड झालेलं आहे. तर बघा, शिट्टी वरती करून बघितलं. आता कुकरचं झाकण काढून घेत आहे. तर मस्त अशी खिचडी आपली तयार झालेली आहे. हे बघा, आणि मस्त असं तुम्हाला दिसत असेल, राईससुद्धा एकदम मोकळा मोकळा झालेला आहे, कारण आपण पाणी बरोबर क्वांटिटीमध्ये टाकलेलं होतं. खूप जास्त पाणी झालं असतं ना, तर हे जे तांदूळ आहे ना, ते खूप जास्त चिपचिपे झाले असते. तर यामधलं थोडंसं मी बेबीसाठी काढून घेते, कारण तिला खूप जास्त स्पायसी वगैरे नाही देत आणि आम्ही आमच्यासाठी जे बनवणार आहोत खिचडी, ती थोडी मसालेदार बनवणार आहे. तर यामधले 2 चम्मच खिचडी मी काढून घेतलेली. यामध्ये थोडं पाणी टाकून हे थोडं पातळ करून घेईल आणि सोबतच बेबीच्या खिचडीमध्ये पण थोडा तडका टाकेल, ज्याच्यामुळे खिचडी खूप छान वाटेल. तर तडक्यामध्ये मी बेबीच्या तडक्यामध्ये तिखट वगैरे नाही टाकणार आहे, सिंपल असा तडका बनवेल. तर आता गॅसवरती 1 पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये मी तेल टाकलेलं. यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा टाकलेला आहे. कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये टाकणार आहे मी टमाटर. तर इथे 1 बारीक चिरलेला टमाटर मी घेतलेला आहे. टमाटर पण छान सॉफ्ट होऊ द्यायचा. त्यानंतर इथे टाकत आहे 4 हिरव्या मिरच्या आणि ह्या हिरव्या मिरच्या बिलकुल तिखट नाही आहे. थोडंसं हळद टाकलेलं. 2 ते 3 तुम्ही काळी मिरी टाकू शकता. त्याच्यानंतर 1 दालचिनीचा तुकडा टाकलेला. थोडंसं तिखट आणि मीठ टाकलेलं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. तिखटने फक्त कलर छान येत असतो. हे माझ्याकडे जे तिखट आहे ते खूप स्पायसी वगैरे नाही आहे, फक्त कलर छान येतो. तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये बरेचसे व्हेजिटेबल पण ॲड करू शकता, जसं की वाटाणे, आलू, त्याच्यानंतर गोबी. पण मी असं काही ॲड केलेलं नाही. डायरेक्ट खिचडी टाकली आणि थोडं पाणी टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं. कोणाला खिचडी खूप जास्त पातळ हवी असते, कोणाला हलकी पातळ, तर कोणाला गाढी पाहिजे. तर तुम्हाला जशा प्रकारे आवडत असेल त्या हिशोबाने पाणी टाकायचं. कधी असं होतं ना की डॉक्टर आपल्याला हलकी फुलकी खिचडी खायला सांगतात. तर जेव्हा हलकी फुलकी खिचडी खायची असली तर तडका वगैरे द्यायची गरज नाही आहे, मग सिंपल तडका द्यायचा. जसं आता मी इथे पॅनमध्ये टाकलेलं आहे साजूक तूप. तर 2 चम्मच साजूक तूप घेतलेलं. जसं तूप गरम झालं यामध्ये राई जिरे टाकून द्यायचं. तर मी इथे फक्त राईचा वापर करत आहे.
त्याच्यानंतर इथे लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आणि गोडनिंबाचे पानं टाकत आहे. गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली, कारण हे जे तूप आहे हे खूप जास्त गरम झालेलं होतं. यामधला थोडा तडका मी बेबीच्या खिचडीमध्ये टाकून देत आहे आणि बाकीचा जो तडका आहे यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करेल. तर इथे मी रेड मिर्च पावडर टाकलेलं, त्याच्यानंतर थोडं हळद टाकत आहे आणि सुकी मिरची, थोडंसं मीठ टाकत आहे. त्यानंतर इथे कस्तुरी मेथी टाकलेली. याच्यामुळे ना टेस्ट खूप छान येते. तुम्हाला जर हलकी फुलकी खिचडी खायची असेल तर बेबीसाठी ज्या प्रकारे मी खिचडी बनवलेली आहे त्या प्रकारे तुम्ही खिचडी बनवून खाऊ शकता. पण आता हे कसं ना थोडं मुलांना, मिस्टरांना स्पायसी आणि तडकेदार खिचडी खूप आवडतं, तर त्याच्यामुळे मग मी अशा प्रकारे बनवते. आणि या खिचडीचा टेस्ट खूप छान वाटतं, एकदम जे हॉटेलमध्ये असतात ना सेम तशा प्रकारे. आणि ही बेबीची खिचडी आहे. तर मस्त अशी गरमागरम तडकेदार खिचडी तयार झालेली आहे. तर जेव्हा पण मला किचनमध्ये काम करायची इच्छा नसते किंवा कधी तब्येत ठीक नसते तर मग अशा प्रकारेच खिचडी बनवते. तर ईशिनचं जेवण चालू आहे, माझ्या मिस्टरांचं जेवण झालेलं. तर आता मी निवांत बसून जेवते आणि बेबीला पण चारून देते. तिच्यासाठी तिची खिचडी आणलेली आहे, सिंपल खिचडी. तर मस्त अशी खिचडी तयार झालेली आहे. एकदा तुम्ही अशा प्रकारे खिचडी नक्की ट्राय कराल, तुम्हाला ही खिचडी खूप आवडेल. तर फ्रेंड्स, आता रात्र झालेली आहे आणि आता मी काही स्वयंपाक वगैरे नाही करत आहे. सकाळची जी खिचडी होती ती आहे. चला रे आपण केक बघूया. तर ईशिनलाच केक खायचा होता. मी म्हटलं माझी काही तब्येत चांगली वाटत नाही आहे तर तू बनव. तर त्याला जसं जसं सांगितलं तसंच त्याने बनवलं आणि मस्त असा गव्हाच्या पिठाचा केक वाटीमध्ये बनवला आहे. येऊ तू केक खाते का ग? हे बघ दादाने आज केक बनवला. हे हॉट आहे. अच्छा दिख रहा है. हाँ अच्छा दिख रहा है. जितने भी आपने केक्स बनाए वो सारा ब्लैक ब्लैक दिखते हैं. मेरा अच्छा दिख रहा है. आणि मस्त सॉफ्ट झालेला आहे. शेफ एशियन शेफ. हॉट आहे, हॉट आहे खूपच. मस्त. बापरे. खूप सॉफ्ट असा गव्हाच्या पिठाचा केक तयार झालेला आहे आणि हा मस्त हेल्दी आहे. यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे, तुपाचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे हा खूप हेल्दी असा केक आहे. येऊ इथे बस, घेऊनच चालली. इथे बस, दादा जवळ बस. एक पप्पासाठी मी ठेवला आहे. कसं झालं आहे टेस्ट? येऊ तू सांगा. ॲक्च्युली जेव्हा केक बनवत होता ईशिन तर रेकॉर्डिंग वगैरे शूट नाही केलं, कारण तोच म्हणत होता नको करू मम्मी म्हणून, त्याच्यामुळे काही केलं नाही मी. पण छान झालं आहे. आता तूच बनवत जा, माझं काम तू करत जाता केक बनवायचा. सॉफ्ट झालाय, फक्त थोडं गोडपणा कमी वाटत आहे. गोड कमी झालं, बाकी मस्त सॉफ्ट झालाय.